विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक 4 ऑगस्ट रोजी पार पडणार असल्याने तालुक्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 पंचायत समिती सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून सध्या हे दोन्ही सदस्य नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय जुळवाजुळव प्रक्रियेत महाविकास आघाडीतीलच एका नेत्याने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे। त्याचबरोबर सुरुवातीला आमदार सुरेश खाडे यांच्यावर गंभीर टीका करणाऱ्या जिल्ह्यातील एका वरिष्ठ नेत्याचीही आता राजकीय सेटलमेंट झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे। मात्र या सर्व दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही। दरम्यान सभापती निवड प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली। न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ग्रामविकास विभागाचा निर्णय अंतिम झाल्यानंतरच पुढील कायदेशीर निर्णय घेता येईल असे स्पष्ट केले। दुसरीकडे ग्रामविकास विभागाने या प्रकरणाची तातडीची सुनावणी सोमवारी घेण्याचे निश्चित केल्याने नवे पेच निर्माण झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सभापती पदाची निवड 4 ऑगस्ट रोजी होणार असल्याने लगेचच या दोन्ही प्रक्रिया पार पडणार असून राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतरही सभापती निवडीला स्थगिती मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कायम आहे। एकीकडे जयंत पाटील ताकदीचे नेते म्हणून ओळखले जात असताना त्यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी आपली ताकद पणाला लावत करून दाखवले। मात्र सांगली जिल्ह्याच्या खासदारांसंदर्भात सद्यस्थितीतही वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत। दुसरीकडे मिरज पूर्व भागातील एरंडोली येथील सुप्रिया सचिन तवटे हे सदस्य भाजपच्या संपर्कात गेल्याची चर्चा असलेल्या पंचायत समिती सदस्याच्या विरोधात संबंधित एरंडोली गणातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली। बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने लवकरच ठोस आणि टोकाचा निर्णय जाहीर करण्याचा इशारा दिला। संबंधित सदस्यांच्या भूमिकेबाबत गावात मोठ्या प्रमाणावर असंतोष खदखदत असून ग्रामस्थ पुढे कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे। एकंदरीत 4 ऑगस्ट हा दिवस मिरज पंचायत समितीच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। सभापती पदाची निवड आणि संभाव्य राजकीय घडामोडी यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रक्रियेकडे लागून राहिले आहे।